नागपंचमी आली की मला सगळ्यात आधी माझ्या लहानपणीच्या नागपंचमीची आठवण येते. आज सकाळ आधी नागोबाचं चित्र काढायला बसले. आता मला चित्र किती काढता येते हे तुम्हीच बघा. पण हे चित्र काढताना लहानपणीच्या आठवणी आठवल्या. लहानपणी आमच्या जत साईडला म्हणजेच माझ्या माहेरी पंचमीच्या आधीच पंचमीचा बाजार भरायचा. मग आम्ही बाजारात जायचो आणि बांगड्या, मेकअप, गजरे अशा छोट्या छोट्या भरपूर गोष्टी घ्यायचो. पंचमीच्या दिवशी आम्ही लहान मुली साडी नेसायचो. सगळ्या मुली बायका छान छान आवरून तयार व्हायच्या. मग सगळ्याजणी एकत्र वारुळाला जायचो. तिथे गेल्यावर पूजा वगैरे झाल्यावर मग सगळेजणी एकत्र येऊन खेळ खेळायचो, गाणी म्हणायचे आणि दिवसभर वेगळाच उत्साह असायचा. आता वाटतं की आपण खरंच किती छान बालपण जगलेलं आहे. आता मोठं झाल्यावर पंचमीचा दिवस तसाच आहे, फक्त जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत. सगळ्यात आधी तर यांना चपाती बनवून दिली, नाही तर हे मला दुसरं कोणतंच काम करू देणार नाहीत. त्यानंतर पटापट आवरलं आणि देवपूजा सकाळीच केली होती. मी फक्त नैवेद्य दाखवला. आता सकाळची सगळी कामं आवरल्यावर म्हटलं चला आपण थोडंसं तयार होऊयात. म्हणून आज सिंपल साडी नेसली, थोडासा मेकअप केलेला आहे, एकदम सिंपलवाला. तर माझा लुक तुम्हाला कसा वाटला आजचा मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर मी आद्याचं आवरायला घेतलं आणि तिलाही आवरलं आणि थोडेसे फोटोज वगैरे काढले. आपण अशा छोट्या छोट्या आठवणी घेऊन मोठे झालो. तशाच काही सुंदर आठवणी तिच्याही बालपणात असाव्यात. तुमच्या लहानपणीची पंचमी कशी होती मला कमेंटमध्ये नक्की सांगा.